नमस्कार, मैं फरहान गोलंदाज झटपट न्यूज से। आज कलमबोली में नवी मुंबई पुलिस के द्वारा चलाया जा रहा है नशा मुक्त अभियान। तो इस नशा मुक्त अभियान की वजह यह है कि यहाँ के जो कलमबोली के जितना भी युवा है वो लोग को देखते हुए वो लोग ने ये अभियान रखा है। नमस्कार। आज नशामुक्त कळंबोली शहर हा जो उपक्रम राबवलेला आहे, आमचे पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण जो उपक्रम राबवला आणि त्याबद्दल खास उपस्थित राहिलेले आमचे ACP सर, ड्रग्स इन्स्पेक्टर कारंडे सर, आमचे सहकारी पोते सर आणि अजय भोसले सर, तसेच इथे जमलेले सर्व आमचे नागरिक, पत्रकार, या सर्वांचे प्रथम मी आभार व्यक्त करतो। कळंबोली शहर नशामुक्त शहर कळंबोली अशी आम्ही एक संकल्पना राबवली आहे। नवी मुंबईमध्ये 2026 पर्यंत आपल्याला पूर्ण नवी मुंबई नशामुक्त करायची आहे, परंतु त्याची सुरुवात कुठून करायची तर ती आपण कळंबोली शहरातून करायची असं आमचं पोते सरांचं आणि आमचं ठरलं आणि त्याची सुरुवात आम्ही कळंबोली शहरातून केली। कळंबोली शहरात सुरुवात करण्यामागची कारणे काय आहेत तर कळंबोली शहर हे काही काळापूर्वी नवी मुंबईमधील एक मिनी पंजाब असं नावारूपाला आलं होतं की ज्या ठिकाणी पंजाबवरून फार मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा पुरवठा होतो आणि येथील मुले खूप ड्रग्सच्या आहारी गेलेले आहेत। अगदी शाळेतील मुलं देखील ड्रग्सच्या आहारी गेलेले आहेत आणि इथे फार मोठ्या प्रमाणात काही ड्रग्स पेडलर आहेत की ते मोठ्या प्रमाणात ड्रग्सची विक्री करत आहेत। याचाच एक भाग म्हणून आम्ही आणि कोटे सरांनी कळंबोली शहरात अशा मोठ्या कारवाया केल्या की मागील 6 ते 8 महिन्यात आम्ही वेगवेगळे 8 ते 10 मोठे गुन्हे दाखल केले आणि त्या गुन्ह्यामध्ये कमीत कमी 50 आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि 6 कोटीचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई करत असताना आम्ही हे आरोपी पंजाब, अमृतसर, बाबा बकाला, पुणे, मुंबई, चेन्नई येथून ताब्यात घेतले आणि जी रॅकेट होतं ड्रग्सचं हेरोईन रॅकेट, जो माल पाकिस्तानमधून पंजाबमध्ये येत होता आणि पंजाबमधून आपल्या कळंबोली शहरामध्ये ट्रकद्वारे, रेल्वेद्वारे यायचा आणि इथून पुढे सप्लाय व्हायचा। ही बाब गुरुद्वाराची जे कमिटी आहे ह्यांनी देखील मला निदर्शनास आणून दिली। त्यांचं देखील खूप सहकार्य लागलं। गुरुद्वाराची जी कमिटी आहे, जे इथले पंजाबी बांधव आहेत, त्यांनी देखील मला खूप सहकार्य केलं। त्यांनी देखील इथल्या ड्रग पेडलरची नावं आम्हाला सांगितली आणि आम्ही ड्रग्स पेडलरवरती फार मोठ्या प्रमाणात कारवाई केली। जे आम्ही 50 आरोपी अरेस्ट केले मोठ्या मोठ्या कारवाया करून, जे पंजाबवरून ड्रग पुरवठा करत होते, त्यापैकी 35 ते 40 लोक ह्या कळंबोली शहरातले आहेत। म्हणजे कळंबोली शहरामध्ये जे लोक ड्रग्स विकत होते त्यापैकी सध्या एकही ड्रग्स पेडलर सध्या कळंबोली शहरात राहत नाही। ते सर्व तळोजा कारागृह येथे आहेत आणि त्यातला कुणी कमीत कमी अजून 2 वर्ष बाहेर पडणार नाही। त्यामुळे कळंबोली शहरामधील पूर्ण रॅकेट उद्ध्वस्त झालेला आहे। परंतु हे झालं आमचं, परंतु आम्हाला जनतेकडून देखील काही अपेक्षा आहेत, नागरिकांकडून काही अपेक्षा आहेत। एक तर पोलीस दल हे शहर नशामुक्त करू शकत नाही, यासाठी आम्हाला तुमची देखील साथ हवी आहे। जर तुमच्या निदर्शनास असं काही येत असेल की बाबा ह्या ठिकाणी हे लोक विक्री करतात, हे लोक ड्रग्स पितात, शाळेत असा प्रकार चालतात, तर तुम्ही कधी आमची जी हेल्पलाईन आहे 88 28 112 112 त्याच्यावर तुम्ही कधीही फोन करू शकता आणि माझा फोन देखील मी ओपनली जाहीर करतो की मलाही तुम्ही कधीही फोन करू शकता। ड्रगच्या बाबतीत 24 तास पहिल्या रिंगला माझा फोन उचलला जाईल आणि त्या ड्रग पेडलर्सवरती कारवाई केली जाईल। आज कळंबोली शहरामध्ये आपण 99% नशामुक्त केलेला आहे। पूर्वी बिल्डिंगच्या बाजूला इंजेक्शन, लहान मुलं ड्रग्स घेतात असे दिसतात, परंतु आता हे दिसत नाही, क्वचित दिसत असेल, परंतु तेही येत्या काळात आम्ही ते बंद करणार आहोत। त्यासाठी तुमची साथ आम्हाला हवी आहे। पूर्ण नशामुक्त शहर कळंबोली, ड्रग फ्री शहर कळंबोली, पूर्ण भारतात हा संदेश गेला पाहिजे की नवी मुंबईमधील कळंबोली हे असं शहर आहे की तिथं ड्रग्स फ्री आहे, तिथं कुठल्याही प्रकारची नशा केली जात नाही। आणि आमचं आणि आमच्या शिपी सरांचं हेच ध्येय आहे,
2026 पर्यंत नशामुक्त नवी मुंबई आणि पुढील 2 महिन्यात नशामुक्त कळंबोली शहर त्याचं आम्ही पाऊल उचललेलं आहे. 99% त्याला आम्हाला यश आलेलं आहे. 1% यश बाकी, तर 1% आम्हाला तुमची साथ मिळावी ही अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि आमच्या कारवाया अशाच चालू राहणार. ड्रगच्या बाबतीत आम्ही कुणालाही सोडत नाही. आमचं ड्रगच्या बाबतीत फार कठोर निर्णय आहेत आणि यासाठी आम्हाला कळंबोलीतल्या काही मुस्लिम बांधवांनी देखील खूप मदत केली, स्थानिक कार्यकर्त्यांनी देखील खूप केली, कमिटीने देखील गुरुद्वारा कमिटीने देखील मदत केली. RPIचे कार्यकर्ते इथं गाडे मॅडम आहेत, त्यांनी देखील आपल्याला वशीम लुंगीवाला हा मोठा ड्रग पेडलर होता त्याच्यावर देखील आपण कारवाई केली. नवी मुंबईमध्ये जे आफ्रिकन पूर्वी राहत होते आफ्रिकन लोक यांच्यावर देखील आपण मोठ्या प्रमाणात कारवाई केली. नवी मुंबईमध्ये सध्या 5 ते 10 आफ्रिकन लोक राहत असतील. यापूर्वी 200 ते 250 आफ्रिकन लोक नवी मुंबईमध्ये राहत होती. आता आफ्रिकन मुक्त शहर नवी मुंबई झालेलं आहे. तसेच जे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज विक्री करत होते त्यांच्यावरती आपण मोका अंतर्गत देखील कारवाई केलेली आहे. आणि ते इलिगल ज्यांचे बांधकामं आहेत, ज्या ठिकाणी इलिगल राहून ड्रग्ज विक्री करत आहेत अशी बांधकामं देखील आपण उद्ध्वस्त केलेली आहेत. आपलं एकच ध्येय नशामुक्त शहर कळंबोली आणि आपल्याला पूर्णपणे हे ड्रग्ज नशामुक्त करायचं आहे. आणि आता आम्ही जे काही छोट्याशा PPT दाखवणार आहोत त्या सर्वांनी व्यवस्थित चांगल्या रीतीने ऐकतील आणि त्याचा पुढं योग्य प्रकारे वापर करतील असे मी गृहीत धरतो आणि माझे 2 शब्दाचे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नशा मुक्त कळंबोली नशामुक्त अभियान या अंतर्गत आज नशामुक्त कळंबोली शहर हा एक उपक्रम राबवण्यात येत आहे. आणि या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले माननीय श्री सहाय्यक पोलीस आयुक्त खारघर विभाग श्री विक्रम कदम सर, औषध निरीक्षक श्री कारंडे सर, माझे सहकारी कळंबोली वाहतूक शाखेचे अजय भोसले, अंमली पदार्थ विरोधी पथक नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माझे सहकारी संदीप निगडे साहेब आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या प्रांगणावर उपस्थित असलेले पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व लोकप्रतिनिधी, सन्माननीय नगरसेवक, वैद्यकीय क्षेत्रातले मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी, कारंडे साहेब, विविध क्षेत्रातले नागरिक मान्यवर, प्रथम या उपक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित असलेले पत्रकार बंधूंनो यांचे सर्वांचं मी प्रथम स्वागत करतो. आज जागतिक स्तरावर 2 बाबींचा जे मानवतेला शत्रू आहे, एक म्हणजे सायबर गुन्हे आणि दुसरा आहे अंमली पदार्थ. अंमली पदार्थ जो आज एक विकराळ स्वरूप तो प्राप्त करत आहेत आणि ह्या विकराळ राक्षसाला त्याचा समूळ नायनाट करण्यास संदर्भाने केंद्रीय स्तरावर व राज्य स्तरावर विविध प्रोग्राम आयोजित करण्यात येत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून जे अभियान 2 वर्षापासून राबवण्यात येत आहे त्याचाच हा उपक्रम. इट इज अ स्टेटमेंट मिशन, इट इज नॉट द कार्यक्रम. हा कार्यक्रम म्हणजे फक्त त्या दिवशीचा मर्यादित असतो, परंतु उपक्रम किंवा अभियान हे सतत असतं. प्रथम आता 2-3 बाबींचा मी ह्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. कळंबोली शहर हे एक भारताच्या नकाशावरलं आशियातलं सर्वात स्टील मार्केट असलेलं शहर आहे. प्रचंड प्रमाणात इथे वाहतुकांची व व्यावसायिकांची रेलचेल आहेत आणि या वाहतुकीमुळे आणि
न कळत या ठिकाणी अंमली पदार्थांनी घुसखोरी केलेली आहे. ह्या अंमली पदार्थाच्या घुसखोरीमुळं आमचे वाहतूकदार बंधू, चालक, इतर तरुण पिढी कळत त्याच्या व्यसनाकडे झुकत चाललेली होती. कळंबोली पोलीस स्टेशन आणि आमचे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे नवी मुंबईचे प्रभारी संदीप निगडे साहेब, आम्ही गत 2 वर्षापासून 1 ते 1.5 वर्षापासून हे कसं संपवण्यात येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. विविध अंमली पदार्थाचे अपव्यापार करणाऱ्या, व्यसन करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या प्रतिबंधात कारवाई करण्यात आलेली आहेत. परंतु केवळ कारवाई करून हे भागेल का? निश्चित नाही. फक्त कारवाईने हे भागणार नाही आहे. याच्यासाठी 2 प्रकारच्या गोष्टी आवश्यक आहे. एक प्रिव्हेन्शन आणि दुसरं उपाययोजना, उपरात्मक. प्रिव्हेन्शनचं काम बातमीच्या माध्यमातून पोलीस करत आहेत, परंतु उपाययोजना तर भविष्यामध्ये याची जर समूळ नष्ट करायचा आहे. जवळजवळ 70-75% आम्ही प्रयत्न करून हे अंमली पदार्थ रोखण्यात यशस्वी झालेलं आहे. निश्चित त्यात काय दुमत नाही आहे. पण तो राहिलेला भाग आहे एक 15 ते 20%. हे समूळ जर नष्ट केलं तर निश्चितच कळंबोली शहर हे नशामुक्त शहर म्हणून पहिल्यांदा या नवी मुंबईमध्ये नावारूपाला येईल. आणि याचं श्रेय आमचे अंमली पदार्थ विभागाचे जे संदीप निगडे साहेब आहेत, त्यांनी खूप मेहनत करून यातले 35 गुन्हेगारांना त्यांनी अटक केलेलं आहे. तर त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या आपल्या वतीने झाल्या पाहिजेत. पोलीस स्टेशन हे कायदा व सुव्यवस्थेचं काम करतं, तपासाचं काम करतं, पण हे पथक विशेष करून ह्या अंमली पदार्थाविषयी केंद्रित करत आहेत. आता हे अभियानामध्ये आपल्याकडून असणारी अपेक्षा काय आहे मी आपल्याला सांगतोय. आजचा हा कार्यक्रम हा त्याचाच एक भाग असला तरी हा पोलिसांनी जो आयोजित केलेला कार्यक्रम आहे, ह्या कळंबोली शहरामधले जे विविध प्रभाग आहे, विविध सन्माननीय लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत, हा प्रोग्राम वार्डामध्ये पुढे नेण्याची जबाबदारी ही निश्चित आपली आहे. आणि सदरचं अभियान हे पूर्ण करण्यास हे आपल्याशिवाय कदापि शक्य नाही आहे. म्हणजे एकच नारा हमारा, कळंबोली शहर हमारा. हे कळंबोली शहर जर नशामुक्त करायचं असेल तर आपल्यासारख्या सुजाण नागरिकांनी पुढे येणं गरजेचं आहे. वेळोवेळी आम्हाला ही माहिती गोपनीयरित्या देणं गरजेचं आहे. आणि किंबहुना आपलं शहर सुशिक्षित आणि जिवंत आणि नशामुक्त ठेवण्यासाठी आमच्याबरोबर तेवढी जबाबदारी तुम्ही उचलणं गरजेचं आहे. अधिक वेळ न घेता मी पुन्हा एक सांगतो, इतिहास को मत भूलो या इतिहास मत पूछो. इतिहास मत पूछो लेकिन इतिहास को नज़रअंदाज भी मत करो. इतिहास को मत पूछो लेकिन इतिहास को नज़रअंदाज भी करो. वर्तमान तो तेरा है, वर्तमान तो तेरा है, यही कल का भविष्य है. वर्तमान तो तेरा है, यही कल का भविष्य है. जो कळंबोली शहर का नागरिक है उसके मुंह में एक ही लफ्ज होना चाहिए, नशा मुक्त कळंबोली शहर हमारा है. अधिक न वेळ घेता कार्यक्रमला पुढे जाणं गरजेचं आहे. उपस्थितीचे पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो व आयोजकांना पुढे कार्यक्रम होण्यास सुरू करायचं. अभियानांतर्गत या कार्यक्रम प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले माननीय श्री विक्रांत पाटील साहेब, आमदार विधान परिषद महाराष्ट्र राज्य, मंचावर उपस्थित असणारे कळंबोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र कोते साहेब, अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे साहेब, आमच्या ट्रॅफिक युनिटचे भोसले साहेब, मंचावर उपस्थित असलेले राहुल करंडे साहेब औषध निरीक्षक, आज या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले सर्व
नगरसेवक, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार बंधू, कळंबोली शहरातील सर्व सुजाण नागरिक, खरं तर आपण राहत असलेली पनवेल महानगरपालिकेत येणारा हा आपला कळंबोली भाग, जी महानगरपालिका भारतातील स्वच्छ महानगरपालिकांपैकी एक आहे. हे नवी मुंबई शहर महाराष्ट्रातील सुनियोजित शहरांपैकी एक आहे आणि या शहरामध्ये किंवा या शहराला यापूर्वी असणारी ड्रग्सची जी कीड लागलेली होती ती खरं तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोते साहेब असतील, आमचे अंमली पदार्थ विरोधी पक्षाचे निगडे साहेब असतील आणि या सर्वांच्या पाठीमागे असणारे आमचे माननीय पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सर, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे, ज्यांच्या पुढाकारामुळे आज कळंबोली शहरातील जवळपास 90% ड्रग्स माफिया जे होते, ड्रग्स पेडलर जे होते, तर त्यांच्यावर आपण कारवाई करू शकलो. त्या सर्वांना आपण त्यांच्या ज्या चेन्स होत्या, म्हणजे ज्या पद्धतीने ड्रग्ज यायचे, ज्या पद्धतीने ते डिस्ट्रीब्यूट व्हायचे, जिथून ते यायचे, तर त्यांच्या मुळापर्यंत जाण्याचं काम या ठिकाणी आमच्या संदीप निगडे साहेब यांनी केलेलं आहे. खरं तर त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. जवळपास 50 पेक्षा जास्त आरोपी पकडणे आणि भारतातील विविध भागातून त्यांनी आरोपी पकडून आणले आणि त्या पाठीमागे किती कष्ट आहेत, त्या पाठीमागे त्यांची किती जिद्द आहे हे निश्चितपणे आम्हाला माहिती आहे. नुसतं आरोपी पकडणे एवढंच केलं नाही तर बऱ्याचशा गुन्ह्यांमध्ये मोकासारख्या देखील कारवाया झाल्या. मागच्या आठवड्यामध्ये रबाळेमधल्या एक ड्रग पेडलर होती, तर ती जर राहतं घर ज्या ठिकाणी ती राहत होती, ज्या ठिकाणी या ड्रग्सच्या पैशातून ते घर उभारलेलं होतं, तर ते घर देखील, तिची प्रॉपर्टी देखील जमीनदोस्त करण्याचं काम या ठिकाणी नवी मुंबई पोलिसांनी केलेलं आहे. खरं तर माझ्यापूर्वी कोते साहेबांनी सांगितलं, आज आपण या कार्यक्रमानिमित्त नाही, आपण सर्वजण या ठिकाणी एक मिशनवर आहोत आणि ज्या ठिकाणी हे मिशन असतं, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला नशामुक्त कळंबोली शहर करायचं हे एक मिशन आहे आणि ज्या वेळेला एक मिशन असतं त्या मिशनमध्ये सर्व सहभागी असतात. म्हणजे आज माझ्या समोर असलेले सर्व नागरिक असतील, या मंचावर असणारे सर्व नागरिक असतील, या कळंबोली शहरातील सर्व नागरिक असतील, हे आपलं एक मिशन आहे की आपण ज्या ठिकाणी राहत आहोत ते कळंबोली शहर आपल्याला स्वच्छ पाहिजे. या ठिकाणच्या येणाऱ्या पिढ्या हे आपल्याला स्वच्छ पाहिजेत, निरोगी पाहिजेत आणि यासाठी या मिशनमध्ये आपण सर्व जर सहभागी असाल तर हे निश्चितपणे शक्य आहे. मी छोटा एक तुम्हाला फक्त किस्सा सांगतो. माझ्या आधीच्या नियुक्ती दरम्यान एक सधन कुटुंब होतं, त्यांचा अत्यंत लाडका मुलगा होता. कुटुंब उच्च शिक्षित होतं, म्हणजे मुलाच्या 18व्या वाढदिवसाच्या दिवशी वडिलांनी पहिली बियर ही मुलाला दिली की घे बेटा, तू ड्रिंक कर, तू आता ऑफिशियली करू शकतोस. त्या मुलाला हळूहळू ड्रग्सची सवय लागली. घरच्यांनी काय एवढं माइंड केलं नाही. ज्या वेळेला घरच्यांना कळालं, घरच्यांनी थोडा विरोध केला, परंतु घरात पैसे असायचे, इकडनं तिकडनं पैसे जमवून त्या ठिकाणी त्यांनी ड्रग्सची सवय, जे आता आपल्याला ह्या प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं, पहिल्यांदी गरज ही छोटी असती आणि ज्या वेळेला त्या छोट्या गरजेतनं काही होत नाही तर ती गरज वाढत जाते आणि त्या गरजेपोटी लागणारे पैसे देखील वाढत जातात. मग ती गरज वाढत गेली, पैसे तर काय येत नव्हते, घरच्यांना पैसे मागायचा, घरचे काय पैसे देना झाले. शेवटी एकुलता एक मुलगा, ज्या लाडक्या मुलाला अत्यंत चांगल्या शाळेमध्ये शिकवलं होतं, अतिशय हुशार मुलगा होता, त्या मुलाने शेवटी घरातील हातोड्यांनी आई वडिलांना दोघांनाही मारलं. पैसे घेतले, ड्रग्ज आणले आणि त्याच घरात येऊन त्याच डेड बॉडी ज्या होत्या, जे मृतदेह होते, त्यांच्या शेजारी बसून ड्रग्जचं सेवन केलं. आणि ज्या वेळेला आमची टीम तिथं पोहोचली, तो अत्यंत स्टेबल होता, ड्रग्सच्या सेवनाखाली होता आणि त्यांनी जे केलेलं होतं त्याला त्याचा काही पश्चाताप नव्हता. म्हणजे ज्या लाडक्या मुलासाठी घरच्यांनी आज एवढे कष्ट घेतले असतील तर त्यांच्यावर काय परिस्थिती आली असेल. खरं तर आपल्या समोर आता एक पीडितांचे आजोबा
त्यांनी जे विचार मांडले, अतिशय त्यांनी सफर केलेले विचार मांडले. आणि ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की जर आपल्या आजूबाजूला कुठल्याही परिस्थितीत या प्रकारचं कोण निदर्शनास येत असेल तर ते पोलिसांपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे, कारण हे आपलं शहर आपल्याला स्वच्छ पाहिजे. खरं तर मी या ठिकाणी आज नवी मुंबई पोलीस दलाचा एक घटक म्हणून मी खरं तर आमच्या सर्व प्रभारी असतील, अंमली पदार्थ विरोधी पक्षाचे अधिकारी असतील, यांचे आभार मानतो की त्यांनी एवढ्या मायन्यूट लेवलला जाऊन, एवढ्या छोट्या लेवलला जाऊन याचा अभ्यास केला की जर एखाद्या ठिकाणी जर कंटिन्यू एखादा व्यक्ती सिरिंज घेत असेल, विदाऊट प्रिस्क्रिप्शन मेडिकलमध्ये जाऊन सिरिंज घेत असेल, तर मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून मेडिकलवाल्यांच्या देखील मीटिंग्स घेतल्या गेल्या की जर तुमच्याकडे एखादा मुलगा येत आहे, एखादा व्यक्ती येत आहे विदाऊट प्रिस्क्रिप्शन, वारंवार दररोज येतोय आणि सिरिंज घेऊन जातोय, तर ते देखील आम्हाला तुम्ही कळवा, जेणेकरून त्याच्या मुळाशी आपण जाऊ शकू. बऱ्याचदा कळंबोली आपलं स्टील मार्केट आहे. भारतातील वेगवेगळ्या राज्यातून या ठिकाणी वेगवेगळ्या वाहनं येतात आणि ज्या वेळेला ही वाहनं येतात त्यावेळेला जी नशा आहे, हे नशेचे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि काहींची नशा अशी आहे की त्यांना झोप लागत नाही, की नशा केली की झोप लागत नाही. मग बरेचसे वाहन चालक या पद्धतीची नशा करतात, परंतु ह्या नशेतून उद्या ॲक्सिडेंट झाला, ह्या नशेतून वेगळे गैरप्रकार झाले तर एखाद्याचा पूर्ण परिवार त्या ठिकाणी उद्ध्वस्त होत असतो. तर निश्चितपणे ही सर्व आपली एक सामूहिक जबाबदारी आहे. या मिशनमध्ये आम्हाला आपल्या मदतीची अपेक्षा आहे, आम्हाला आपल्या मदतीची गरज आहे. निश्चितपणे पोलीस यंत्रणा म्हणून आम्ही सक्षमपणे या ठिकाणी काम करत आहोत, आमचे सर्व अधिकारी काम करत आहेत. परंतु जोपर्यंत नागरिकांचा सहभाग यामध्ये होणार नाही, या मिशनमध्ये आपण स्वतःहून देखील काही इनपुट आम्हाला देणार नाही, तर तोपर्यंत त्याच्या मुळाशी जाणं आम्हाला शक्य होणार नाही. आणि या ड्रग्सच्या माध्यमातून जे काही पैसा येत असेल, ड्रग्सच्या माध्यमातून जे काही पैसे कमवत असतील, तर ते बरेचसे पैसे हे देश विघातक कारवायांमध्ये देखील वापरले जातात. म्हणजे हा येणारा जो पैसा आहे तर तो आपला राष्ट्रद्रोह असल्यासारखा आहे, देश विघातक कारवायांमध्ये देखील वापरला जात आहे. त्यामुळं मला अपेक्षा आहे की आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी जे उपस्थित नागरिक आहेत तर ते निश्चितपणे या मिशनमध्ये सहभागी होतील, या मिशनमध्ये आम्हाला सहकार्य करतील. आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर कोण ड्रग्सचं सेवन करत असतील तर त्यांना त्याच्यापासून परावृत्त होण्यासाठी मदत करतील. जर कोण त्या ठिकाणी ड्रग्सची विक्री करत असेल तर त्याबाबत देखील आम्हाला माहिती देतील. आपल्या आजूबाजूच्या परिसरातील बाहेरील राज्यातून आलेले किंवा बाहेरील भागातून आलेले किंवा इतर काही व्यक्ती असतील जे या पद्धतीचा व्यवसाय करत असतील तर त्याबाबत देखील आम्हाला माहिती देतील. आणि निश्चितपणे हे आपलं कळंबोली शहर जे एक स्वच्छ शहर म्हणून आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत, कारण 90% इथले ड्रग पेडलर सगळे तुरुंगाच्या आतमध्ये आहेत आणि उरलेले जे 10% आहेत तर त्या 10% ड्रग पेडलरला देखील आपल्याला लवकरच आतमध्ये टाकायचं आहे, जेणेकरून आपलं हे कळंबोली शहर हे आपल्याला लवकरात लवकर स्वच्छ करायचं आहे. आणि निश्चितपणे यामध्ये आम्हाला आपल्या मदतीची गरज आहे. आज या ठिकाणी एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला, एवढं सुंदर पथनाट्य केलं आणि या कार्यक्रमानिमित्त माननीय आमदार विक्रांत पाटील साहेब देखील उपस्थित राहिले, त्यांचे देखील मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.